स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत असताना शहरामध्ये महायुती म्हणून लढावं लागणार आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन. इचलकरंजी शहरातल्या डीकेटीई या संस्थेमध्ये आज शिवसेना भाजप पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत. ज्या ठिकाणी युती होत असेल त्या ठिकाणी युती करू, नाहीतर स्वबळावर लढू, असं प्रतिपादन आज शिवसेना भाजपच्या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ही बैठक शहरातल्या डीकेटीई कॉलेज या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये भाजप शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. लवकरच येणाऱ्या काळात सर्वच उमेदवारांची यादी घोषित केली जाईल, पण अजित पवार गटाला घेऊनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. जर नाही जमलं तर शिवसेना भाजप म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढू, पण कोणालाही नाराज केलं जाणार नाही. ही बैठक सुमारे 1 तास सुरू होती. सर्वच नेत्यांमध्ये जागा वाटपावर चांगलीच चर्चा झाली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने उपस्थित होते. या निवडणुकीसंदर्भात महायुती म्हणून लढण्यासंदर्भातला जो काही प्रस्ताव आहे त्याच प्रस्तावावरती आदरणीय प्रकाशांना, हाळवणकर साहेब, आमदार साहेब आणि रवी माने साहेब असं आम्ही बसलो. महायुती म्हणून आणि शिवसेना भाजपची युती म्हणून करण्याबद्दलचा निर्णय आमचा पहिलाच झालेला आहे. युती करणं आणि त्या पद्धतीनं पुढे जाणं याबद्दलची आजची चर्चासुद्धा अतिशय सकारात्मक झाली आणि त्याचे निर्णय आपल्याला निश्चितपणे पुढे कळतील. अजित पवार गटाचं महायुतीमध्ये येणार का? महायुती म्हणून येताना सगळ्यांनीच यावं असा सगळ्यांचाच प्रयत्न आहे. त्या पद्धतीचे प्रयत्न आदरणीय प्रकाशांना सुद्धा करतायत आणि आम्ही सगळेजण सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला सकारात्मक आहे. पुढच्या भागामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुद्धा होत राहील. करण्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो आम्ही ठरवला आहे. जागा वाटप हा विषय आता टप्प्याटप्प्यानं अजून खूप दिवस आहेत, अजून फॉर्म भरायचे आहेत, आता मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीनंतर प्रत्यक्षात या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या सगळ्या सूचना सुद्धा आम्हाला घ्याव्या लागतील. आम्ही ठरवलं तरी शेवटी आमच्या वरिष्ठांच्या कानावरती सुद्धा आम्हाला घालावं लागेल. ते घालू आणि आम्ही त्या पद्धतीने फक्त युती करायची आणि महायुती करून आपण ही निवडणूक जिंकायची. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदा होते महानगरपालिका म्हणून, त्यामुळे साहजिकच इथं भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि तो अतिशय डौलानं फडकण्यासाठी आजचा निर्णय आमचा निश्चितपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण. तरी फॉर्म्युला काय असेल? समाधानकारक हो, चर्चा समाधानकारक, सकारात्मक आणि उद्याच्या निवडणुकीला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गती देणार. माहितीचा फॉर्म्युला काय असेल साहेब? आता तो पुढच्या टप्प्यात कळेल ना. आज चर्चा जी झाली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने आदरणीय आमदार साहेब, अण्णा, दोन्ही आमदार साहेब हे सगळेच मंडळी त्याच्यावरती ठरवतील. आमचे जिल्हा प्रमुख आहेत आता इथे, सगळीच मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील.